सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपल्या BSNLमधून आपले 4 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामध्ये श्री पवार ताराचंद शंकर, मोटार ड्रायव्हर केशव गायधनी, टेलिकॉम टेक्निशियन, गाडेकर विश्वंभर, टेलिकॉम टेक्निशियन, श्रीमती चावला रेखा चंद्रकांत, कार्यालय अधीक्षक. हे 4 लोक आपल्या विभागातून आज सेवानिवृत्त होत आहेत आणि ह्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आजच्या ह्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आणि आपले महाप्रबंधक श्री सारंग मांडवीकर, तसेच DGM श्री गायकवाड सर, हट्टेवार सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व डीज, AGMs, SDs, सर्व अधिकारी कर्मचारी, युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच आपले जे कर्मचारी आहेत त्यांचा परिवार, या सर्वांचं मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी श्रीमती रेखा चंद्रकांत चावला यांचा थोडासा परिचय देतो. मॅडमने 1987मध्ये आपल्या विभागामध्ये जॉईन केलेलं आहे. त्यांनी मुंबईला पण सर्व्हिस केली. त्यानंतर त्यांनी कॅनडा कॉर्नर येथे जास्त सर्व्हिस जी आहे त्यांनी कॅनडा कॉर्नर इथे केलेली आहे कार्यालय अधीक्षक म्हणून. आणि ही सर्व्हिस करत असताना त्यांनी आपल्याला जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे जनरेट करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांना एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मॅडमसाठी. त्यांनी आपल्या विभागामध्ये जवळपास 31 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस सेवा दिलेली आहे. तर मी आपले महाप्रबंधक श्री सारंग मांडवीकर यांना विनंती करेल की मॅडमचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा. मॅडमकडे आवारी मॅडम. चावला मॅडम आवारी मॅडम. त्या आवारी मॅडमकडे ना प्रमाणपत्र दिलेले होते, सर्टिफिकेट. चावला मॅडमची मुलगी जी आहे ती फारशी तिची तब्येत ठीक नव्हती. तर ही जी सर्व्हिस देण्यामागे त्यांच्या मिस्टरांचा खूप हात आहे. त्यांना वेळ दिला म्हणून हे सर्व्हिस करू शकले. तर त्यांच्या मिस्टरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. यानंतर मी श्री पवार ताराचंद शंकर यांचा परिचय देतो. पवार यांनी 23 मार्च 1993मध्ये अहमदनगर येथे त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर आणि त्यानंतर नाशिक 2021 नंतर त्यांनी आपल्याकडे सेवा दिलेली आहे. त्यांनी चालकाचे काम करत असताना अहमदनगर येथे सिम कार्ड विक्रीसुद्धा केलेली आहे. अहमदनगरमध्ये त्यांनी BSNL एम्प्लॉईज युनियनमध्ये LCM पदावर 3 वर्ष काम केलेले आहे. डिपार्टमेंटचे काही सार्वजनिक आपले कार्यक्रम असतील, गणेशोत्सव असतील, त्यामध्ये ते एकदम उत्साहपूर्वक भाग घ्यायचे. तसेच सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचे. त्यांनी कोरोना काळामध्ये देखील उत्तमरित्या सेवा दिलेली आहे. त्यांनी मला एक किस्सा सांगितला होता 1993मधला. तेव्हा लातूरमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे एक अशी गोष्ट झाली की लातूरमध्ये भूकंप झाला आणि त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्यांना दवाखान्यामध्ये डिलिव्हरीसाठी ॲडमिट करावं लागलं. त्यावेळेस त्यांना 26 दिवसाची त्यांना ड्युटी लावली होती लातूरला. त्यांना प्रश्न पडला होता की तिकडे ड्युटीला जायचं की इकडे दवाखान्यामध्ये थांबायचं. त्यावेळेस ते दवाखान्यामध्ये गेले. त्यांना 2 ऑक्टोबरला त्यांना मुलगा झाला. त्या दिवशी ते मुलाला त्यांनी बघितलं आणि त्यानंतर ते ताबडतोब लगेच लातूरला ते रवाना झाले आपल्या भूकंपाच्या ड्युटीसाठी. त्यांच्यासाठी एकदा जोरात टोळ्या वाजवा. त्यांनी आपल्या विभागासाठी तब्बल 32 वर्ष 2 महिने 4 दिवस आपल्या विभागात सेवा दिलेली आहेत.
तर मी आपले महाप्रबंधक सरांना विनंती करेल की त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर मी केशव रामकृष्ण गायदानी यांचा परिचय देतो. गायदानी यांनी 1985मध्ये कॅज्युअल लेबर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी CTTC सातपूर येथे त्यांनी सेवा दिलेली. 1995 पासून ते रेग्युलर मजदूर होते, लाईनमन त्यांनी काम केलेलं आहे. 1999मध्ये ते टेलिकॉम टेक्निशियन झाले. 2000मध्ये त्यांची सिन्नर तालुक्यात बदली झाली त्यांची, आणि 2011 पासून ते आत्तापर्यंत त्यांनी आडगाव येथे सेवा दिलेली आहे. आणि BSNL एम्प्लॉईजमध्ये देखील त्यांचा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग होता. कुठल्याही असोसिएशनचा काही कार्यक्रम असो, युनियनचा ते अतिशय हिरिरीने भाग घ्यायचे. त्यांची एकूण सर्व्हिस 32 वर्ष 7 महिने आणि 15 दिवस अशी झालेली आहेत. तर मी सरांना विनंती करेल की सर त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा. जोरदार टाळ्याने त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर मी श्री गाडेकर विश्वंभर त्र्यंबक यांचा परिचय देतो. गाडेकर यांनी 1984मध्ये कॅज्युअल लेबर म्हणून ते नाशिक रोड येथे जॉईन झाले. 1996मध्ये ते RM पदावर कार्यरत झाले. 2019 पासून अंबड येथे ते कार्यरत आहेत. त्यांनी देखील विभागास अतिशय चांगली सेवा दिलेली आहे. युनियनमध्ये पण ते अतिशय सक्रियपणे सहभाग होत होता त्यांचा. त्यांची एकूण वर्ष सर्व्हिस जी आहे ती 32 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस झालेली आहे. तर मी सरांना विनंती करेन की सर त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा. या ठिकाणी आता युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जे आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील थोडक्यामध्ये. तर सर्वप्रथम मी SNAचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्री तायडे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष GM सर आणि सर्व उपस्थित मंडळी, आता जो सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम जो आहे हा खरंच एक भावनिक कार्यक्रम असतो त्या परिवारासाठी. खरंच इतके वर्ष 30-40 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर निरोपाचा दिवस खरंच एक आठवणीचा बनावा. त्यामुळे इतके लोक जमलेले आहेत, खरंच एक पर्वणीच आहे. मी जे रिटायर होणार आहेत श्रीमती रेखा चावला मॅडम, श्री ताराचंद पवारजी, केशव गायधनीजी,
आणि विश्वंभर गाडेकरजी यांना, त्यांनी जे कठोर परिश्रम केलेत, त्यांनी समर्पणपणे BSNLसाठी काम केलं, खरं त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि SNEच्या वतीने, पूर्ण SNEच्या टीमकडून तुम्हाला नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच अपेक्षा करतो ईश्वरचरणी. धन्यवाद. यानंतर मी मंडल अभियंता आणि AIGTOAचे असोसिएशनचे पदाधिकारी श्री सांगळे सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपणा सर्वांचे लाडके जनरल मॅनेजर श्री सारंग मांडवीकर सर, उपस्थित DGM गायकवाड सर, हत्तेवारजी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे सेवा ज्यांची पूर्ती झाली, असे जे प्राईम अट्रॅक्शन आहे आजच्या कार्यक्रमाचे, अशी 4 आपले कर्मचारी आजच्या सेवेतून निवृत्त होणार आहे. त्यांचे परिजन, कुटुंबीय आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, जीवनातला हा एक महत्त्वाचा टप्पा या सेवानिवृत्तांच्या आयुष्यामध्ये आहे असं मला वाटते. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, जीवनाचा हा एक टप्पा या अर्थाने की मनुष्याचं जीवन हे 3-4 विभागामध्ये विभागलं आहे. बाल्यावस्था म्हणजेच आपली ब्रह्मचार्य अवस्था, त्यानंतर गृहस्थी म्हणजेच गृहस्थाश्रम, त्यानंतर आपण जे काही कार्य करतो आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा काळ म्हणजे वानप्रस्थ अवस्था, आणि शेवटी सेवानिवृत्तीनंतरचं जे जीवन आहे ते म्हणजे संन्याश्रम. तर आज ही सगळी मंडळी आपल्या महत्त्वाच्या एका टप्प्यावर पदाक्रांत होत आहेत. संन्याश्रमाकडे त्यांचा प्रवेश होत आहे. निश्चित, कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण विटनेस आहात. आर्ट्स व्हाईल आपलं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, तत्पूर्वी पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट, त्यानंतर BSNL, आणि ह्या सगळ्या ट्रान्झिशन फेजचे हे साक्षीदार आहेत. 2 तारांवर चालणारा टेलिफोन, तिथून यांची सुरुवात. आणि आपलं एक डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडलेली आहे. एक रिव्हॉल्युशनरी फेज आहे. फार ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि या प्रत्येक फेज आणि ट्रान्सफॉर्मेशनचे साक्षीदार आहेत. भले तो टेलिफोन मेकॅनिक्स असेल, सिनियर TOA असेल, किंवा आमचे पवारच्या गाडीचं चालकत्व करणारे लोक असतील. मला तरी वाटतं की एव्हरीबडी हॅज प्लेड देअर रोल, व्हॉट एव्हर डिसाईड ऑर डेसिग्नेटेड टू देम. कारण भूमिका ही महत्त्वाची आहे. जीवनामध्ये तुम्हाला जी काही भूमिका दिलेली आहे ती प्रामाणिकपणे वठवणं म्हणजेच तुम्ही सक्सेसफुल झाला असं मला वाटतं. कारण हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. आपण काय होतोय, कर्मचारी आहोत, अधिकारी आहोत, GM आहोत, CGM आहोत, हे सगळं आपल्या एक नियतीचा किंवा आपल्या कर्तृत्वाचा तो भाग असतो. परंतु जी भूमिका आपल्याला दिली, जो रोल आपल्याला दिला, तो जर आपण प्रामाणिकपणे त्या रंगमंचावर जर वठविला तर आपलं आयुष्य यशस्वी होतं. आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांचं जे आपल्या BSNL प्रती, आपल्या डिपार्टमेंट प्रती निश्चित चांगलं कार्य आहे. आता तुम्ही बघताय की देर इज नो एनी रिक्रुटमेंट, आता कुठल्याही प्रकारचं रिक्रुटमेंट नाही. परंतु ह्या कर्मचाऱ्यांची जर सर्व्हिस बघितली, 32 वर्ष, 34 वर्ष असा प्रचंड असा मोठा कालखंड त्यांनी आपल्या सेवेत समर्पित केलेला आहे. निश्चितपणे आपल्या BSNLच्या यशामध्ये त्यांचं निश्चित कंट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. आणि मी प्रत्येकाला जवळजवळ ओळखतो. फक्त गाडेकर मला वाटतं या जिल्ह्यामध्ये नवीन आहे, अन्यथा गायधनी आहेत, मॅडमला आम्ही रोजच बघतो, आणि पवार, ही सगळी मंडळी आपण जवळून बघितली. विशेषतः पवार तर फार जुनी ओळख आहे आमची. ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते, त्यांची बदलीसाठी ते माझ्या संपर्कात असायचे. पवार जरी बघा साधे मोठा ड्रायव्हर आहे, परंतु एक उत्कृष्ट वक्ता आहे, चांगले अभ्यासू आहे.
आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचं त्यांचं फार मोठं कौशल्य आहे. ठीक आहे, त्यांनी मोठा ड्रायव्हर म्हणून काम केलं असेल, परंतु चांगल्या अधिकाऱ्याला ज्ञान नसेल एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे. ही इज अ व्हेरी गुड ओरेटर सर. ॲक्च्युली ही इज अ व्हेरी गुड स्पीकर, हॅव्हिंग व्हेरी गुड थरो नॉलेज ऑफ व्हेरियस रूल्स रेग्युलेशन आणि इवन स्पिरिच्युअल माइंडेड पर्सन. तर मी तेच सांगितलं की आपली भूमिका, माणूस छोटा मोठा असं कोणी नसतो आयुष्यामध्ये. जी भूमिका आपल्याला या रंगमंचावर आपल्याला वठवायची आहे ती जर प्रामाणिकपणे वठवली तर निश्चितपणे आपण यशस्वी झालो असं मला वाटतं. जास्त वेळ घेणं संयुक्तिक नाही आणि बरेच वक्ते त्यांनाही बोलायचं आहे. मी इतकंच म्हणेन की आता तुमचा जो पुढचा कालखंड आहे, कारण या जीवनामध्ये धडपडीमध्ये धावपळीमध्ये आपल्याला आपले काही आवडत्या काही गोष्टी असतील, काही व्यासंग असतील, कुठला भ्रमण करायचं उरलेलं असेल, कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा असेल तर ते घालवण्यासाठी आपल्याला चांगली संधी आहे आणि ती तुम्ही आता इथून पुढे ती संधीचा फायदा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगेन की कुटुंब व्यवस्था चालवत असताना जे काही तुम्हाला कॉम्पेन्सेशन आता काही मिळेल ते सेफ आणि सेक्युअर ठेवा, कारण पैसा मिळाल्यानंतर बरेच मित्र नातेवाईक जवळ यायला सुरुवात करतात. तेही जरा जबाबदारीने बघा आणि मुलं बाळ जरी असतील तर त्यांनाही सांगा की हा जो काही पैसा आहे हा तुम्हाला आम्ही लोन बेसिसवर देऊ विदाऊट इंटरेस्ट, पण तो रिफंड झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. सेफ आणि सेक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट युअर लाईफ. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पुढच्या जीवनामध्ये आता समाधानी राहा, आनंदी राहा आणि तुमचं पुढील जीवन सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देऊन नांदो आपल्या परिवारासमोर सौख्य भरे या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सांगले सर. BSNL एम्प्लॉईज युनियनचा जिल्हा सचिव म्हणून मी श्री ताराचंद पवार, केशव गायधनीजी, श्रीमती चावला मॅडम आणि गाडेकर, आपण खरोखरच दूरसंचार विभागामध्ये त्यानंतर BSNLमध्ये अतिशय उत्तमरित्या आपली सेवा दिलेली आहे. BSNL एम्प्लॉईज युनियनच्या कुठलाही कार्यक्रम असो यामध्ये आपण हिरिरीने सहभाग घेतलेला आहे, त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देतो. तसेच आपल्याला आपल्या पुढील वाटचालीस मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर मी सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री रेंगडेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सारंग मांडवीकर सर, DGM श्री गायकवाड सर, हत्तीवार सर, सर्व डी आणि इथे जमलेले सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच या कार्यक्रमाचे 4 उत्सव मूर्ती आमचे मित्र ताराचंद पवार सर, VT गाडेकर, गायधनीचे आणि चावला मॅडम. या ठिकाणी मी थोडं बोलू इच्छितो, सर्वांच्या बाबतीत थोडं बोलू इच्छितो. ॲक्च्युली आपले डी साहेब आत्ताच बोलले. काय तेच विचारतोय, आपले काहीतरी बोलले दाढीवाले साहेब. ॲक्च्युली बोलण्याची मला जास्त सवय नाही आहे. बोललं तरी मला BP वाढतो, त्यामुळे मी शक्यतो जास्त बोलत नाही आणि तुमचा BP वाढू देत नाही. आता तुमची पण मी काळजी घेतो. ॲक्च्युली पवार जे सेवा BSNL नाशिकचे आमचे पदाधिकारी आहेत, ताराचंदजी पवार हे आमच्या नाशिक संघटनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. ते या ठिकाणी या आजच्या दिवशी रिटायर होत आहेत. त्यांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी एकूण जवळजवळ 32 वर्ष सर्व्हिस केली या डिपार्टमेंटमध्ये.
जास्त सर्व्हिस बहुधा त्यांची अहमदनगर येथेच त्यांनी दिलेली आहे. शेवटची काही 4-5 वर्ष जे आहेत त्यांनी या ठिकाणी नाशिकमध्ये दिलेले आहेत. पण ते 4-5 जे वर्ष आहेत त्यांनी इथे जसे दिले आहेत ते मला असं वाटतं की खूप जास्त सर्व्हिस इथे झाली असं मला वाटतं. आणि आमची इतकी दृढ ऋणानुबंध तयार झालेले आहेत. ते आमचे नातेवाईकसुद्धा आहेत. त्यामुळे मला त्यांची फार आपुलकी वाटते. तसेच सेवा BSNLचे जेव्हा ते आमचे पदाधिकारी झाले तेव्हापासून ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. मग आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, कोणाचा सेंड ऑफचा कार्यक्रम असो, कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते व्यवस्थित भाषण पण करत असतात. त्या भाषण त्यांचं इतकं छान करतात. भाषण कौशल्य त्यांचं फार छान आहे. तसेच त्यांनी त्यांच्या आपल्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारे भाग घेतलेला आहे. त्यांचे भाषण कला ही पण फार चांगली आहे. मुद्देसूद भाषण करतात आणि त्या अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना हवेसे असे वाटणारे असे ते सगळ्यांना ॲडजस्ट करून घेतात. सगळ्यांमध्ये लवकर ॲडजस्ट होतात. गायकवाड साहेबांबरोबर त्यांनी बराचसा प्रवास केलेला आहे. माझ्या मते बऱ्याचशा प्रेक्षणीय स्थळे त्यांनी बघितले आहेत जवळजवळ विथ फॅमिली. त्यामुळे ते त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर असे हे ताराचंद पवार साहेब हे आज रिटायर होत आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या चावला मॅडम यांच्याबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतं. चावला मॅडमने देखील या नाशिक आपल्या BSNLसाठी आणि फार मोठे योगदान दिले आहेत. त्यांनी मुंबईमध्ये असं सर्व्हिस केली आहेत. MTNL टेलिकॉम फॅक्टरी वगैरे इतर ठिकाणी त्यांनी फार सर्व्हिस दिली आहे. आणि त्यानंतर ते शेवटी नाशिकला जॉईन झाले आहेत. त्यांनी मी जेव्हा TRAला पोस्टेड होतो त्यावेळी त्यांनी माझ्या अंडर तिथे काम करत होतं. फार छान काम करतात. त्यांना जे घरी किती प्रॉब्लेम असतो, काही काम असतो ते, पण ते आपल्या चेहऱ्यावर कधी जाणू दिलं नाही त्यांनी कधी. त्यांच्या मुलीचे पण अनेक प्रॉब्लेम असो किंवा काही असो, पण ते सर्वांना ॲडजस्ट करून आणि त्यांनी हे सर्व ॲडजस्ट करून त्यांनी आपली सर्व्हिस योग्य रीतीने आपल्या BSNLला दिली. TRAमध्ये अनेक कामं त्यांनी फार छान कामं केली आहेत. मग रिंगिंगचं काम असो किंवा कोणाला काही म्हणजे रेव्हेन्यूच्या संदर्भात काम असो, काही लोक अदालत असो, टेलिफोन अदालत असो, त्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेऊन आणि जास्तीत जास्त रेव्हेन्यू कसं जनरेट होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. तर त्यांचं या ठिकाणी मी सेवा BSNL नाशिकतर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच गायधनीजी आणि गाडेकरजी हे देखील या ठिकाणी रिटायर होत आहेत. तर गायधनीजी यांचा माझा काही जवळून असा संबंध आलेला नाही, पण ते जेव्हा सिन्नरला होते माझ्या मते आणि मी पण त्यावेळेस पूर्वी BSNL एम्प्लॉईज युनियनमध्ये होतो, त्यावेळेस ते सिन्नरचे ब्रांच सेक्रेटरी होते आणि मी संचार भवनचा ब्रांच सेक्रेटरी होतो. त्यावेळेस आमचे जे थोडेसे संबंध असे यायचे, म्हणजे आमचे बोलणं वगैरे इंटरॅक्शन व्हायचं. कुठे बाहेर जायचं झालं तर त्या बाबतीत आमचे बोलणं व्हायचं. गाडेकर साहेबांचा जास्त माझा परिचय नाही झाला, पण GPFच्या बाबतीत त्यांनी मला फोन करायचे. तर त्यांचे काम म्हणजे माझ्या मते यथोचित मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या सर्वांना मी रिटायरमेंट लाईफ चांगलं जावं, सुखी समृद्धी समाधानाचं जावं, आरोग्यदायी जावं, निरोगी जावं. आणि सर्वांना मी सेवा BSNL नाशिकच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि तसेच आज आपले नरेश गायकवाड साहेब AGM ॲडमिन यांचा देखील वाढदिवस आहे. तर त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व व्यक्तांना विनंती आहे की बऱ्याच व्यक्तांना बोलायचं आहे, तर सर्वांनी थोडक्यात बोलावं.
तर या ठिकाणी मी आपले मंडल अभियंता श्री एस पी इंगळे सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिस्पेक्टेड GMBA श्री मांडवीकर सर, रिस्पेक्टेड DGM श्री गायकवाड सर, हट्टेवार साहेब, माझे सर्व सहकारी मित्र, आजचे सत्कार मूर्ती आणि उपस्थित असलेले त्यांचे परिवारजन. मला आधीच वॉर्निंग दिली गेली आहे की कमी बोलावं, तसंही माझी ऐकण्याची जास्त सवय आहे, म्हणजे तो काही प्रॉब्लेम येणार नाही की त्यांनी मला परत इंटरप्ट करावं. एनिवे, या चौघ्या सत्कार मूर्तींपैकी मॅडम सोडल्या ते बाकीचे माझे परिचित आहेत. गाडेकरजी सध्या अंबड एक्सचेंजला कार्यरत आहे. आम्ही मला वाटतं साधारण 2 ते 3 वर्षापासून सोबत कार्यरत आहोत. अंबडसारख्या विस्तीर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या एक्सचेंज, म्हणजे अंबडला लिंक्ड बाकीचे ग्रुप एक्सचेंजेस पण आहेत, जसं आयमा महत्त्वाचं एक्सचेंज आहे, विल्लोळी आहे, आधी एकता ग्रीन व्हॅली होतं, एक चुंचाळे, बरेच एक्सचेंजेससाठी आमच्याकडे एक कार्यकुशल असे कर्मचारी होते, ते म्हणजे गाडेकर साहेब. आणि यांच्यावर हा पूर्ण आम्ही भार देत होतो कामाचा. प्रतिकूल परिस्थिती कुठलीही तक्रार न करता ते आपलं कार्य चोख करत होते. त्यांच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर बऱ्याचदा रात्री अपरात्री, वेळी अवेळी, सुट्टीच्या दिवशी, केव्हाही केबल फॉल्ट असेल किंवा इवन OLTसाठी काही एक्स्ट्रा सर्व्हिस द्यायची असेल, हे ऑल द वे घरून येऊन आपली सेवा बजावत होते. थोडक्यात त्यांच्यासाठी ही सेवा कर्तव्यपूर्ती नसताना त्यात समर्पणाची भावना होती. दररोज त्यांच्या कामामध्ये केबल फॉल्टची दुरुस्ती असेल, OFC नेटवर्कची देखभाल असेल, FTTH जोडणीच्या संदर्भात तर अक्षरशः रणरणत्या उन्हात, पावसात, थंडीत ते नेहमी काम करत होते. आम्हाही प्राऊड फील करतो की आम्हाला असे टीम मेंबर त्या काळात लाभले. सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या विनयशील, प्रामाणिक, मेहनती आणि नेहमीच्या कार्यतत्पर स्वभावामुळे त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं होतं प्रत्येकाच्या मनामध्ये. त्यांचं योगदान अंबड टेलिफोन एक्सचेंजच्या एरियात सेवा काळात जे त्यांनी योगदान दिलं ते आम्ही सतत स्मरण ठेवू. सांगळे साहेबांनी तसं सांगितलं की सेवानिवृत्ती म्हणजे उद्यापासून हे लोक नवीन जीवनाच्या टप्प्यात प्रवेश करतील. खरं तर सेवानिवृत्ती विश्रांती नसून एक नवीन प्रवासाची सुरुवात असते. ह्यावेळी पूर्ण वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, आवडीनिवडी जपण्यासाठी असतो. मला विश्वास आहे की हे चौघं इथे असलेले सत्कारमूर्ती ह्या वेळेचा सदुपयोग करतील. पवारजींबद्दल बोलायचं झालं तर पवारजी आणि आम्ही 4Gच्या कामाच्या संदर्भात बऱ्याचदा डिपार्टमेंटल व्हेकलला किलोमीटरचे बंधन नसते, म्हणून जेव्हा जेव्हा लांबचा प्रवास करावा लागायचा तेव्हा पर्टिक्युलरली पवारजींसोबतच आम्ही जर्नी करायचे. मग कमीत कमी त्या दिवशी आम्ही 250 ते 300 किलोमीटर डेचा जर्नी टू अँड फ्रोचा असायचा. पर्टिक्युलरली एकदा आम्ही कास नावाचं एक गाव आहे जिथे आम्ही व्हिजिट केली होती. 1 का 2 वेळा केली. समस्या बऱ्याच झाल्या, मध्येच गाडीचा लाईट बंद होणे, हॉर्न काम न करणे, ह्या सगळ्या असतात. पण त्यांचं एक कौशल्य होतं चालक म्हणून. आणि प्रवासामध्येही जरी वन वे तो 2.5 तासाचा प्रवास असला तरी त्यांच्या विनोदी स्वभावामुळे ते कधी मागच्या सोबतच्या प्रवाशांना झोपूही देत नव्हते. सारखे त्यांची विनोदी ती राहायची शैली. ते उत्कृष्ट वक्ता आहेतच, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. गायधनीजी आणि आम्ही आडगावला सोबत होतो काही काळ. मी जेव्हा पंचवटी SD होतो तेव्हा तेही आडगावसाठी नेहमी कार्यतत्परतेने हजर राहायचे. जेव्हाही फोन केला सुट्टीच्या दिवशी ते येत राहायचे. मला आठवतं तेव्हाचंही. चौघं सत्कारमूर्तींसाठी तुमच्या पुढील आयुष्यासाठी, आरोग्यासाठी सुखी समृद्धी जीवन आनंदाने जावं ही मनपूर्वक प्रार्थना करतो. सेवानिवृत्तीनंतरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय BSNL. धन्यवाद इंगळे सर. यानंतर मी श्री शैलेजी धांडे यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं.
हॅलो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सारंग सर यांना नमस्कार. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे BSNLचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले रिटायर्ड असूनही या कार्यक्रमाला आलेल्या जपे मॅडम यांचंही मी इथे स्वागत करतो. आजचे सत्कारमूर्ती जे चारही व्यक्ती आहेत त्यांची इच्छा होती की मी 2 शब्द त्यांच्या वतीने बोलावे, म्हणजे त्यांच्याकरता मनोगतात व्यक्त करावं. तर त्यांच्या मनोगतास मी त्यांच्या इच्छेस मी मान देऊन 2 शब्द बोलतो. तर ही चारही जी व्यक्तिमत्व आहेत ही माझ्या अतिशय जवळची लोकं आहेत. जवळची याच्याकरता की वर्षांनी नाही मोजता येणार. या वर्षात जर का म्हटलं तर सर्वात कमी मला वाटतं मी पवार सरांना ओळखत असेल. पवार अगदी 3-4 वर्षापासून आहेत. तर गायधनींच्या विषयी विशेष किंवा गाडेकरांच्या विषयी विशेष म्हणजे ही लोक कॅज्युअल लेबरमध्ये 10-10 वर्ष, यांनी 12-12 वर्ष कॅज्युअल लेबरमधनं यांनी इथपर्यंत यांचा प्रवास आहे. हा अतिशय 10-12 वर्ष कॅज्युअलमधनं तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एवढं 40 वर्षाची सर्व्हिस जेव्हा तुम्ही देता, तेव्हा मला एक आमच्या साहेबांशी विषय झाला की एवढ्या प्रदीर्घ सेवेच्या शेवटच्या दिवशी या व्यक्तींच्या मनामध्ये काय कल्लोळ असेल, काय असेल त्यांच्या मनामध्ये. तर मी एक भावनिक मला एक वाटलं की आज 40व्या वर्षानंतर यांना नवीन, जसं सांगळे सरांनी सांगितलं, इंगळे सरांनी सांगितलं की यानंतर त्यांचा जो बदलणार आहे, तर हा जो बदल आहे हा नक्कीच अगदी वेगळा बदल असणार आहे. सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुम्हाला मिळणारे पैसे. सरांनी सांगितलं, सांगळे सरांनी, कारण हे पैसे एवढे असणार आहेत आणि त्याचं नियोजन तुम्ही पुढे कसं करणार हे फार महत्त्वाचं आहे. तर मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही पुढचे जे पैसे आहेत ते तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्ट करा किंवा त्या दृष्टीने तुम्ही त्याची तयारी करा. माणूस पैसे कमवतो ते फक्त 3 गोष्टींकरता, जास्त वेळ घेत नाही कारण मला आयोजकांनी सांगितलंय. तर फक्त 3 गोष्टींकरता असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे पर्यटन. आजपर्यंत तुमच्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, फिरायच्या राहिलेल्या आहेत, मी चौघांना कॉमनली सांगेल की तुम्ही ते फिरून घ्या. तर जेवढं तुम्हाला फिरता येईल, हातपाय हलतायत फिरतायत तोपर्यंत तुम्ही फिरून घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी चांगलं जे खाता येईल ते जेवण ते पदार्थ आता क्वांटिटीमध्ये नका खाऊ, क्वालिटीमध्ये खा, थोडंच खा. कारण आता आपण त्या प्रमाणात ते एन्जॉय करू शकणार नाही. तर जेवढं जमेल तेवढंच खा. आणि तिसरे, चांगले कपडे घ्या. ज्या वर्षी तुम्हाला वाटेल की यावर्षी मला कपडे नको, त्या दिवशी तुम्ही म्हातारे झालेले असाल. तर तुम्ही रिटायर्ड झालेले आहात, तुम्ही म्हातारे झालेले नाही आहे. जर का तुम्ही प्रत्येकाने जर का पाहिलं ह्या चारही व्यक्तींकडे, तर आज मला वाटत नाही यांच्यापैकी हे 60 वर्षाचे असतील. कोणी म्हणेल का गाडेकर झाले ही लोक 60 वर्ष. चावला मॅडम, आय डोंट थिंक तुम्ही 60 वर्षाचे आहे, वाटत नाही. आजच्या दिवशी डिक्लेअर झालं. तर मी तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. छान असं हे आहे. अनवधानाने मला हे जी किलबिल आहे यांचं स्वागत करायचं राहून गेलं. हे छोटी छोटी मुलं आली आहेत, त्यांचे नातेवाईक जे आलेले आहेत, यांच्याने आमचं BSNLचं प्रांगण हे अक्षरशः असं फुलून गेलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट राहिली की हे लोकांनी जे 40 वर्षाच्या प्रदीर्घ सर्व्हिस केल्या, या सर्व्हिस करताना त्यांच्या जे कॅम्पेनियन आहेत किंवा ज्यांना आपण माऊली म्हणतो, तुमच्या मिसेस असतील, चावला सर असतील, यांनी त्यांना सांगितलं असेल की जा तुम्ही, आम्ही बाकीचं जे काय ना घरच्या जबाबदाऱ्या आम्ही पाहून घेऊ. तर हे जे आहे, तर मी माझ्या BSNLच्या वतीने सर्वात जास्त त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे ते चांगलेरित्या सर्व्हिस करू शकले. तर तुम्ही असे जे हसत खेळत आहात, असेच हसत खेळत राहा. तुम्हाला मी माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने, BSNLच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद दांडे साहेब. इथे सर्वांचेच कंट्रोलिंगने थोडं बोललेलं आहे. तर मी चावला मॅडमचे कंट्रोलिंग गीते साहेब आहेत, त्यांना विनंती करेल की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मांडवीकर सर, DGM गायकवाड सर, हत्तेवार सर, अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनी, आणि आजचे सत्कारमूर्ती रेखा चावला मॅडम, केशव गायधनी, ताराचंद पवार आणि VT गाडेकर.
आज आपले 4 सहकारी आज रिटायर होतात आहे. त्यांच्या निरोप समारंभासाठी आपण जमलेलो आहोत. सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांनी BSNLची खूप चांगली सेवा केली. BSNLची जी काही भरभराट झाली त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं योगदान आहे. चावला मॅडमबद्दल मी 2 शब्द बोलतो. चावला मॅडम मला वाटतं MTNLमध्ये रिक्रूट झालं आहे आणि मग नंतर 2000मध्ये इकडं BSNLमध्ये आलं आहे. त्यांचा सगळा पिरियड मला वाटतं TRAमध्ये गेला आहे. पहिल्या त्या रुरलला होत्या, नंतर मग अर्बन. त्यांचं काम करण्याचं म्हणजे एखादा कस्टमर त्याची तक्रार घेऊन आला तर त्याचं निराकरण तर ते करायचंच, पण त्याला त्या सजेस्ट करायचा, त्याचा अभ्यास करायचा की याचा वापर काय आहे, त्याचा प्लॅन काय आहे, आणि मग ते सजेस्ट करायचं की तुम्हाला कुठला प्लॅन सुटेबल आहे. त्यांचं योगदान जे आहे TRAमध्ये फार मोठं आहे. रिकव्हरीसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि नेहमीच BSNLचं हित बघितलं आहे. तर मी ह्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद गीते साहेब. आपण आपल्या 4ही कर्मचाऱ्यांबद्दल ऑफिसमधलं तर आपण ऐकलं, त्यांनी कसे कामं केले, काय काय सेवा दिली. तर आता वेळ आलेली आहे जाणून घेण्याची त्यांनी घरी कशी सेवा दिलेली आहे. तर मी सर्वप्रथम श्री ताराचंद पवार यांचे सुपुत्र श्री प्रसाद पवार यांना विनंती करेल की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. हॅलो. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे GM साहेब, गायकवाड सर व सहकर्मचारी, सर्व इथे उपस्थित असणारे नातेवाईक, सर्वांना मी नमस्कार करतो. आज आपण येथे 4 सत्कार मूर्तींना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलो आहे. तर BSNLकडून जे प्रेम, जे सर्व काही भेटले ते पाहून मला खूप आनंद होतो. तसेच आमचे अण्णा येत्या 32 वर्षापासून BSNLमध्ये सेवा करत आहेत. त्यामुळे आमचे शिक्षण व घरातले बरेचसे काही गोष्टी पार पाडल्या. त्यामुळे मी BSNLचे सत्कार समारंभ कधी विसरणार नाही. आज जरी अण्णा तुम्ही सेवानिवृत्त होत असतील तरी तुमचे दिलेले शिकवण आदर्श हा कायम आमच्यासाठी प्रेरणादायी असणार. तर अण्णा इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे पुढील दिवस आनंदी, निरोगी व उत्साहाने साजरे हो, हेच आमचे देवाकडे प्रार्थना. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. श्री ताराचंदजी आपल्या कार्यालयामध्ये भाषण करताना जसं काव्यमय बोलायचे तशीच थोडीशी झलक आपल्याला यांच्यामध्ये बघायला मिळालेली आहे. तर यानंतर मी केशव गायधनी यांची मुलगी सविता साळुंके याला विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. आज सेवानिवृत्त होणारे पवार सर, माझे वडील गाडेकर सर आणि चावला मॅडम यांना सर्वात प्रथम सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे की घरी कशी सेवा देतात हे, तर थोड्या काही घरातल्याच आठवणी मी सांगणार आहे. तशी ही जागा मला फार जवळची आहे, कारण ही जागा म्हणजे मी खूपच लहान असताना इथे तेव्हा कौलारू बिल्डिंग होती, खूपच पूर्वी.
तर त्यावेळेला पप्पांसोबत मी यायची, पप्पांना नाईट असायची तेव्हापासून मला ही जागा तशी परिचयाची आहे. आणि त्यानंतर जर म्हटलं तर माझ्या वडिलांच्या स्वभावाचा जर आपण काही वेगवेगळे पैलू जर बघितले तर सर्वात प्रथम त्यांचं मला असं सांगावंसं वाटतं की जे कष्टाळू किंवा हार्डवर्किंग जो शब्द आपण नंतर शालेय जीवनात जो शिकतो तो आम्ही लहानपणापासूनच बघितलेला आहे. तसं बघायला गेलं तर लहान असतानाच आम्ही म्हणजे माझे वडील ड्युटीवर यायच्या आधी सर्वात प्रथम शेतीचं काम करून मग ड्युटीवर आलेले आहेत. म्हणजे त्यांनी घरीही तितकीच सेवा दिलेली आहे. आईवडिलांचंही त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं खूप म्हणजे आम्ही गावात ऐकतो की खूप सेवा केलेली आहे. आणि त्यानंतर आम्हालाही खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. आम्हाला म्हणजे आमच्या निर्णयामध्ये मुलांचं सुख इतकं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा त्यांनी नातेवाईक असेल किंवा समाजाविरोधात जाऊन सुद्धा निर्णय घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जर बघितली म्हणजे माझ्या वडिलांनी इतकं जरी डिपार्टमेंटला इतकी चांगली सेवा दिली किंवा घरी इतके व्यवस्थित सर्व काही केलेलं आहे तर त्याच्यामागे खंबीरपणे साथ देणारी माझी आई आहे. माझी आई शिकलेली नाही परंतु तिने तीनही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने संस्कार दिले, शिकवलंही आणि पप्पांच्याही मागे प्रत्येक वेळी खंबीरपणे उभी राहिली. आणि डिपार्टमेंटचं झालं तर डिपार्टमेंटने आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यातलाच एक किस्सा म्हणजे 2012मध्ये पप्पा ड्युटीवर असताना पप्पांना अटॅक आलेला होता. आडगावच्या एक्सचेंजमध्येच होते ते. त्यावेळेला कर्मचाऱ्यांनी तेथील जे एम्प्लॉई होते त्यांनी खूप साथ दिली. आणि त्यावेळेला माझ्या मते पद्धत अशी होती की बिल नंतर निघायचे, मेडिकल बिल. परंतु आमची थोडी आर्थिक अडचण असल्यामुळे कदाचित त्यावेळेचा पहिली घटना अशी होती की ऑपरेशनच्या आधी BSNLने आम्हाला जवळपास 70% अमाऊंट दिली होती. माझा भाऊ आणि मीच इथे खूप म्हणजे चक्कर बऱ्याच आम्ही मारल्या परंतु त्यावेळेला आम्हाला खूप डिपार्टमेंटनेही मदत केली. म्हणजे ज्या पप्पांनी जितक्या पद्धतीने किंवा ज्या वेळी जे काम केलं असेल BSNLसाठी तर डिपार्टमेंटही आमच्यासाठी उभं राहिलेलं आहे एक फॅमिली म्हणून. त्यामुळे बरेच त्यावेळेचे व्यक्ती होते, आता बरेच जण रिटायर झालेले आहेत, त्यातील बरेच जण आजही घरी येतात. कदाचित तिदमे काकाही आज असतील इथे. तिदमे काकाही इथे, त्यांनाही खूप लहानपणापासून मी ओळखते. तेही इथेच होते डिपार्टमेंटमध्ये, ह्याच ठिकाणी ड्युटी करत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडिलांचं जर व्यक्तिमत्वातील वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर समाजकार्यामध्ये सुद्धा त्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. ते जरीही एक BSNL कर्मचारी असतील तरीही ते खूप एक चांगले उत्तम वक्ते देखील आहेत आणि खूप चांगले अँकरिंगही करतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते मंगलाष्टकसुद्धा खूप छान म्हणतात आणि त्यांचा आवाजही खूप सुंदर आहे. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या आम्ही मुलांनी घेतलेल्या आहे, आत्मसात केलेल्या आहे. त्याच म्हणजे माझ्या भावाचंही तो आज 24 तासापैकी माझ्या मते 20 तास तरी तो काम करत असेल. कदाचित आमच्या मुलांमध्ये जी उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी किंवा कुठल्याही वेळी काम जर आलं आपलं काम तर त्याला हो म्हणायचं हे आम्ही घरातूनच शिकलेलो आहोत. म्हणजे जे व्यक्तिमत्वाची जी जडणघडण होते मुलांची ती आमची घरातूनच झालेली आहे. म्हणून आज आम्ही जेही काही आहोत तिघंही, 2 बहिणी आणि 1 भाऊ, ते फक्त या 2 व्यक्तींमुळे आहोत. त्यामुळे त्याचप्रमाणे जर बघितलं तर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता सेवापूर्तीनंतर त्यांनी तसं त्यांचं पुढचं आयुष्याची सगळी काय करायचं, कुठला बिझनेस करायचा त्यांचं ठरवून झालेलं आहे. आणि ते फारच चपळ आहेत, त्याच्यामुळे ते एका ठिकाणी बसून राहणार नाही, काही ना काही करतच असतील. तरी त्यांच्या आणि इतर जे रिटायर्ड होत आहे आज त्यांना सर्वांना दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय भावनिक असं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. मी यानंतर गायधनी यांचे सुपुत्र श्री विकास गायधनी यांना विनंती करेल की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व आपले सिनियर व्यक्ती आणि जे म्हणजे जे 4ही सत्कार मूर्ती आहेत आणि त्यांच्यासोबत आलेली फॅमिलीज. माझ्या वडिलांबद्दल सगळ्या गोष्टी सांगण्या अगोदर मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवली जी सांगणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
बऱ्याचदा अशा कुठल्याही फंक्शनला गेल्यानंतर त्या फंक्शनचे जे कोणी चेअरपर्सन असतात, आपल्या केस GM साहेब आहेत, तर बऱ्याचदा असं होतं की हे लोक कोणी म्हणजे सुटाबुटामध्ये येतील, कोणी 3 पीसवर येईल, कोणी ब्लेझरवरती येईल असं वाटतं. परंतु BSNL फॅमिलीकडे बघताना एक प्रकर्षणाची गोष्ट जाणवली. म्हणजे चेअरमन असो की डोअरमन असो, सगळे मला एकाच युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत आणि हीच या फॅमिलीची खरी ताकद आहे मला असं वाटतं. आज जे 4 व्यक्तीकडनं सेवापूर्ती सोहळा ज्यांचा होतो त्यामध्ये जसं म्हणजे कोणी चालक असेल किंवा कोणी TT असेल किंवा कोणी ऑफिसमध्ये काम करत असेल, परंतु या सगळ्यांना बांधून ठेवणारे मला वाटतं सर तुम्ही आहात, तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि राहिला विषय वडिलांबद्दल, म्हणजे त्यांनी फॅमिलीमध्ये त्यांनी कसं या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या हे जर सांगायचं म्हटलं तर आपल्यापैकीच कुणी एका सिनियर व्यक्तीने सांगितलं की त्यांनी साधारण 10 वर्ष लेबर म्हणून काढलेत. तो प्रसंग मला नक्की सांगायला आवडेल. वडील राहायला आम्ही पळशाला, वडिलांची सर्व्हिस त्यावेळेस सातपूरला होती. पळसे ते सातपूर 15 ते 20 किलोमीटरचं अंतर. त्यावेळेस पहाटे 4 वाजता वडील सायकलवरती निघायचे. आणि जसं म्हणतात की प्रत्येक खंबीर पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, आमच्याही घरात म्हणजे काही वेगळं नव्हतं. पहाटे 4ला जर वडील जात होते तर 3ला उठून तो वडिलांचा डबा करणं आणि मग 4 वाजता त्यांनी सायकलवरती निघून या सगळ्या गोष्टी करणं, इथून सुरू झालेला प्रवास. मला आठवतं 1999ला त्यांची ट्रान्सफर झाली सिन्नरला, दातली या गावी. ट्रान्सफर झालेला काळ आणि त्याच्यानंतर त्यांनी हँडओव्हर घ्यावा आणि तिकडे महापुराने सगळ्या केबल वाहून गेल्या होत्या. जो व्यक्ती 10 वर्ष लेबर म्हणून काम करतो आणि त्यानंतर पहिल्यांदा ट्रान्सफर होते आणि असा प्रसंग ज्यावेळेस येतो, अशा सिच्युएशनमध्ये त्या दातली गावामध्ये मला वाटतं हार्डली बोटावर मोजण्या इतके सर कनेक्शन होते. आणि त्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये एक्सचेंजला म्हणजे वेटिंग होतं नवीन कनेक्शनला, ह्या प्रकारापर्यंत त्यांनी सगळा प्रवास केला. त्यावेळेस म्हणजे नो एन्टायटलमेंट ॲटिट्यूड हा जो प्रकार आहे तो खरं माझ्या वडिलांकडनं मी त्यावेळेस शिकलो. कारण तिथे त्यावेळेस SD होते आपले BD गायकर साहेब आणि लातूरच्या एका एक्सचेंजचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि गायकर साहेबांना तिकडे जायचं होतं. हुद्द्याने TT असलेला व्यक्ती, गायकर साहेबांचे ड्रायव्हर त्यावेळेस अवेलेबल नव्हते आणि यांनी स्टेअरिंग हातामध्ये घेतली. इथून हे दोघं जण लातूरला जातात. तिथलं एक्सचेंज पूर्ण प्रॉपर रिपेअर होतं आणि रिटर्नला येत असताना म्हणजे रात्रीचा पूर्ण प्रवास साहेबांना झोप कंट्रोल नाही होते आणि SD सारखा व्यक्ती एका ड्रायव्हरच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो आणि रात्रभर ती गाडी चालते. म्हणजे असे काही प्रसंग तिथे बघितलेत. सर म्हणजे जास्त वेळ नाही घेणार बाकीच्यांना, कारण इथे बोलायचं असणार आहे. एक गोष्ट फक्त BSNL बद्दल नक्की आवडीने सांगायला आवडेल. बरेच जण असं म्हणतात किंवा अलीकडच्या काळात ज्यावेळेस जिओने टेकओव्हर केलं किंवा बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनीने टेकओव्हर केलं त्यावेळेस खूप ठिकाणी असं म्हणजे बऱ्याचदा असं निगेटिव्ह गोष्टी ऐकायला येतात की BSNL संपत चालले किंवा काय राहिलं BSNL कडे. परंतु एक गोष्ट इथे खूप प्रकर्षाने आणि महत्त्वाची वाटते मला सांगायला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंश छत्रपती युवराज संभाजीराजे, त्यांच्या पत्नी संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, त्याचं पूर्ण थेट प्रक्षेपणाचं काम आमची टीम करत असते. यावर्षी आम्ही ते काम करत आहोत. आणि ज्यावेळेस सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सने म्हणजे अमाऊंट मी डिस्क्लोज नाही करू शकत, इतक्या मोठ्या अमाऊंट सांगितलं की आम्ही तुम्हाला फायबर तिथपर्यंत पोहोचवू आणि सगळ्या गोष्टी करू, त्या केसमध्ये बरं अमाऊंट घेऊन पण त्यांच्याकडे शाश्वती नव्हती की ते काम होईल. आणि अशा केसमध्ये काल सकाळी आमचं अलिबाग सर्कलच्या कोळी साहेबांसोबत बोलणं झालं आणि त्यांनी 100 MBPSची लीज लाईन देण्याची शाश्वती दिली. म्हणजे जिथे सगळे हात वरती करतात किंवा जिथे सगळे संपतात तिकडे BSNL उभं राहतं हे मला सांगायचं आहे. हे सगळं होत असताना ज्यावेळेस सरांनी सांगितलं की तुम्ही 35 वर्ष 40 वर्ष सेवा केली आणि यातून बक्कळ पैसा तुम्हाला मिळणार आणि त्याचं तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, याचं मला असं वाटतं की ह्या गोष्टीची पायाभरणी म्हणा किंवा याची पहिली पायरी आजच माझ्या वडिलांनी उचलली आहे. ज्यावेळेस त्यांना आमच्या गावामध्ये असं सांगण्यात आलं की आपण मोठा सोहळा ठेवू, 400-500 लोकांना बोलवू, जेवण देऊ, हे करू ते करू, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना फाटा देत माझ्या वडिलांचं वाक्य तिकडे असं होतं की 400 लोकांना जेवण देण्यापेक्षा, ज्यांचे हातपाय चालतात त्यांना मी खाऊ घालण्यापेक्षा, जिथे एखादा वृद्धाश्रम असेल किंवा जिकडे अनाथाश्रम ज्यांना खरी गरज आहे अशा लोकांना त्या 400 लोकांचं अन्नदान करण्याचं कार्य मी करेल आणि वायफळ खर्च करणार नाही. म्हणजे सर बोलायला गेलं तर गोष्टी इतक्यात की वेळ कमी पडेल, त्यामुळे आपण जास्त डिस्कस न करता मला असं वाटतं की मी इकडे थांबलं पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद विकासजी. यानंतर मी गायदानी यांची जावई, झालं ओके, बरं, जावई यांनी माघार घेतलेली आहे. आता वेळ आली जे सत्कार मूर्ती आहे आपले
त्यांनी देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर मी सर्वप्रथम आपले पवार सर यांना विनंती करेल की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. बऱ्याच आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पवारला बोलता येतं येतं, पण आजच्या हा नोकरीच्या प्रवासातला माझा हा शेवटचा दिवस आणि आजचा हा कार्यक्रम पाहून काय बोलावं हे मला आता सूचना असं झालं. बरं असो, आजचा हा आमच्या 4 सत्कार मूर्तींचा सत्कार सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, BSNL परिवाराचे प्रमुख, नाशिक जिल्ह्याचे जनरल मॅनेजर सन्माननीय मांडवीकर सर यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती सन्माननीय गायकवाड सर, हट्टेवर सर आणि सर्व अधिकारी वर्ग आणि माझे सर्वात जुने इथे ओळखीचे असलेले आमचे प्रिय सांगळे सर, इंगळे सर आणि सर्व कर्मचारी बंधू, सर्व सत्कार मूर्तींचे इथे जमलेले सर्व नातेवाईक, आजचा सोहळा पाहून मन खरोखरच आनंद झाला. 32 वर्ष सेवा केल्यानंतर जे काही कौतुक मनाला वाटलं नाही ते कौतुक आज आमच्या मनाला वाटलं. काही सर्व्हिसची 32 वर्षाचं सर्व्हिसचं फळ हे आम्हाला खूप आनंद देणार आहे. खरोखर सांगतो, 32 वर्षामध्ये मी नाशिक, संगमनेर, श्रीरामपूर, अहमदनगर इथं काम केलं. सुरुवातीला मी नगरला जॉईन झालो. नगरला जवळपास मी 29 वर्ष सर्व्हिस केली आणि इथे 3.5 वर्षापेक्षा मी जास्त दिवस इथं सर्व्हिस केली. माझं भाग्य असं आहे की नगरला जॉईन झालो, पण माझा सत्कार आज माझ्या जन्मभूमीमध्ये आपल्या नाशिकमध्ये आपल्या सर्वांचं समावेश होत आहे. याचा मला फार मोठा आनंद होत आहे का आपल्या पाहुण्यामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या नाशिक जिल्ह्याच्या पवनभूमीमध्ये माझा सत्कार होत आहे, म्हणून मी खूप आनंदी झालेला आहे. या 60 वर्षामध्ये 32 वर्ष 2 महिने 7 दिवस मी सेवा केली, पण ही सेवा यशस्वी झाली त्याचं कारण म्हणजे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यांचे उत्तम सहकार्य मला लाभलं. माझ्या पत्नीची मला उत्तम साथ भेटली, यामुळे मी 32 वर्षे यशस्वीपणे सेवा पार करू शकलो. हे श्रेय मी विसरणार नाही आणि आजचा सत्कार पण माझ्या कायम हृदयाच्या कपाटामध्ये, आठवणीच्या कप्प्यामध्ये नेहमी सदैव राहील. आणि BSNLमुळे मी जे काय आज करू शकलो, स्वतःचं घर बांधू शकलो, स्वतःच्या पोरांचे लग्न, शिक्षण वगैरे केले. आमची परिस्थिती अशी नाजूक, आमच्या घरी काही पूर्वजांची जमीन वगैरे नाही. आमचे आईवडील मोलमजुरी करून आम्ही लहानचं मोठं झालो, परंतु डिपार्टमेंटने आम्हाला खूप काय दिलं. आम्ही मातीच्या घरात राहणारे आज स्लॅबच्या घरात राहतो, हे फक्त डिपार्टमेंटमुळेच राहतो. कारण हे आईवडिलांनी जमीन घेतली, आईवडिलांची जमीन असल्यामुळे पोरगा विहीर खोदून बंगला बांधतो, पण माझे बंगला झाला आहे आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आणि डिपार्टमेंटमुळं. माझं छोटंसं घर झालं पण सिमेंटचं झालं, यात मला अभिमान आहे आणि मी खरोखर सर्वांचे आभार मानतो. तुम्ही दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो की आनंदाच्या भरामध्ये मला डिपार्टमेंटने काहीच कमी केलं नाही, म्हणून मी 2 तारखेला आपल्या सरांच्या उपस्थितीमध्ये एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. मी सर्वांना विनंती करतो की 2 तारखेला 11:30चा टाईम दिलेला आहे. कॅनडा कॉर्नरजवळ वसंत मार्केटमध्ये समर्थ हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला आहे. सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत. यानंतर मी आपले दुसरे सत्कार मूर्ती श्री केशव गायधनीजी यांना विनंती करेल की या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं.
हॅलो. सर्वप्रथम मी सुरेशजीला विनंती करेल, थोडा साऊंड क्लिअर करा, आवाज खूप कमी येतो आहे. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जमलेले सन्माननीय सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि माझ्याबद्दल थोडंसं परिचय देतो. या डिपार्टमेंटमध्ये मी 1985मध्ये कॅज्युअल लेबर म्हणून कामाला सुरुवात केली आणि जवळजवळ 10 वर्ष कॅज्युअलमध्ये खूप हार्डवर्क कामं एवढी होती की आता येथे जे असतील, कोणी सानप सर असतील, इतर कोणी असतील, गाडेकर असतील, यांनाच माहिती आहे की किती हार्डवर्क कामं करायला लागायचे, किती 2 तारावर टेलिफोन दूरवर कसे चालवायचे, कशा त्या तारा ओढायच्या, लेवल कशी करायची, हे खूप कष्टाची कामं होती. त्यानंतर साधारण 10 वर्षानंतर 95मध्ये मला रेग्युलर ऑर्डर आली आणि त्यानंतर 99मध्ये टेलिफोन मॅकॅनिक म्हणून ती एक ऑर्डर आली. त्यानंतर माझी ट्रान्सफर झाली HD ग्रुप सिन्नर येथे एका खेड्या दुर्मिळ भागामध्ये एक दातली म्हणून गाव आहे, तिथे एक छोटंसं एक्सचेंज होतं. त्याला कनेक्ट देवपूर, वावी, शहापूर, पंचाळे वगैरे असे खेडेगावावरती एक्सचेंज होते. ते जवळजवळ 7 ते 8 एक्सचेंज मी एकटा एक लेबर घेऊन ते सगळे कनेक्शन मी करायचो आणि ते कनेक्शन काय असे साधे नव्हते. कुठे कनेक्शन द्यायचं 9-9, 10 पोल खड्डे करून उभे करायचे, तारा ओढायच्या, 4-4 बंडलच्या तारा लेवल करून ते कनेक्शन 4 दिवस लागायचे एक लँडलाईन कनेक्शन द्यायला. असे मी जवळजवळ त्यावेळेस मी जेव्हा 2099मध्ये तिथे गेलो तेव्हा 3च कनेक्शन चालू होते. तर ते एक्सचेंज मी फुल करून टाकलं, 200-250 कनेक्शन तिथे केले आणि ते कनेक्शन असे जवळपास नसायचे, 9-9, 10-10 पोलवरती ते कनेक्शन असायचे, 1-1, 1.5 किलोमीटरवरती कनेक्शन असायचे. ते कामं आम्ही करायचो की ऊन ताण कधीही बघितलं नाही, नुसते कामं करत राहायचे. सकाळी 7ला सेक्शन उघडायचं आणि सकाळी उन्हाळ्यामध्ये 12 वाजेच्या आत आम्ही उन्हाच्या आत ते खड्डे करायचे, पोल उभे करायचे, सगळे कामं सकाळीच करून घ्यायचे आणि नंतर पुन्हा 4 वाजता भिडलं की संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत आम्ही कामं करायचो. असे माझे जवळजवळ तिथनं 12 वर्षे मी तिथे काम केलं. त्यानंतर साधारण 2011मध्ये मी स्टाफ सेक्शनला इथेच स्टाफ सेक्शनला बदली झाली. तिथे वर्षभर काम केलं, परंतु तिथे जोगळेकर सर होते. त्यांनी माझी परिस्थिती बघितली की हे आउटडोअरचे लोक आहेत, यांना ऑफिसमध्ये कोंडल्यासारखं होते, तरी यांना नकोच आहे. ते त्यांनी मला एक दिवस बोलवलं, गायदानी कसं वाटतं इथे? म्हणलो नाही सर, मला हे बोरं वाटतं, इथे काहीच काम नाही आहे माझ्या हाताला, मला बांधून टाकलं आहे तुम्ही, मला बाहेर काढा म्हटलं इथनं. मग त्यांनी मला आडगाव दिलं. आडगावला दिल्यानंतर मी जवळजवळ तिथे 14 वर्ष काम केली. बरेचसे कनेक्शन दिले की रोड कटिंगमध्ये बरेचसे केबल तुटताट व्हायचे, आम्ही रात्री बेरात्री लॅम्प लावून कामं करायचो, केबल जोडायचो, बरेचसे कामं केले. 14 वर्षे अशी माझी कामं गेले आणि 14 वर्षानंतर आज आडगावलाच मी रिटायर होतो आहे आणि त्या ठिकाणी खूप माझे चांगले छान दिवस गेले. अधिकारी खूप छानच मिळत गेले, सुरुवातीपासून 85पासून तर आज 2025पर्यंत मला सर्व थरातले सगळे अधिकारी खूप छान छान मिळाले. खूप सहकार्य झालं त्यांचं मला आणि त्यांचं मी पुन्हा खूप अभिनंदन करतो, खूप आभार मानेल. आणि यानंतर मला वाटतं जिथे हा जो सत्कार ठेवला गेला आहे हा खूप असा उत्कृष्ट आणि छानपैकी ठेवला, त्याबद्दल सगळ्या इथल्या जे मॅनेजमेंट असेल सर्वांनी हे जे केलं त्यांचे मी खूप खूप आभार मानेल. आणि हा जो सोहळा आहे आजचा, हा मी कधीच विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गायनरीजी. यानंतर मी आपल्या चावला मॅडम यांना विनंती करेल की सगळ्यांना एकदा धन्यवाद देऊन टाका उभं राहून. बरं. अधिकारी आणि कर्मचारी जे आज मी आहे, मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू? चालेल? चालेल. तुम्हाला ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत बोला, फक्त थोडं जास्त बोला जरा. नाही, कस्टमरशी बोलणं आणि आपल्या ऑफिस, आज मी जे आहे ऑफिसला इकडे काम करत होती इतके वर्ष, ते सगळं माझे मिस्टरांचे म्हणजे मेहनतीने झालेलं आहे. का बरं, आम्ही दोघांची झाली होती की एक जण ऑफिसला जाईल, म्हणजे एक जण घरी बसेल, एक जण घरी बाहेर जाईल. त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की मुलगी आहे आमची, अशी स्पेशल चाइल्ड आहे, त्याच्यामुळे हे घरी बसले 2008पासून. आणि नंतर मी जॉब केली पूर्ण माझी.
त्याच्यामुळे त्यांचा खूप अभिनंदन आहे, मला कौतुक आहे खूप त्यांचं. सगळे मला जे पण ऑफिसर्स भेटले या इकडे, हे सहकारी भेटले, खूप चांगले भेटले, सगळे मदत करत होते मला. खास मला जप्पे मॅडमचा आणि माझे सहकारी आहे मुग्धा जोशी मॅडम, कोयटे मॅडम, शीला खरेकर मॅडम आणि सोनल शहाणे मॅडम, सगळे माझा ग्रुप आहे जे त्याचे सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. मी त्यांचा खूप आभार करते. आणि इकडे माझे मिस्टरांचा, माझे मुलगा 15 वर्षाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, 35 इयर्सची आहे ती आणि हे माझा 20 वर्षाचा आहे. सगळ्यांनी मला मदत केली आहे. सकाळी खूप खडखड असते, जाताना येताना 10 वाजता ड्युटी कशी करायची, काय करायची, ते व्यक्तिगत प्रॉब्लेम, पण त्याच्यामुळे सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. शेजारने पण खूप मदत केलेली आहे मला. मी त्यांचा पण इकडेच आभार करते. त्यांचा तर मी करत राहते तिकडे, पण इकडे खूप आभार करते. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी आपले विश्वंभर गाडेकरजी यांना विनंती करतो की थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मांडवी सर आणि सर्व ऑफिसर, एक सांगायचा असा काय किस्सा की एकदा मी ड्युटी माझी संपल्यानंतर आहे ना, आमच्या आंबड एक्सचेंजला ना एक ट्रान्सफॉर्मर जळाला होता आणि इंगळे सरांनी मला फोन केला का आपलं असं झालं. तर आम्ही रात्री 11 वाजता इंगळे सरांनी डिझेल संपलं, त्याच्यानंतर डिझेल आणलं त्यांनी, त्याच्यानंतर 3 एक्सचेंजून आम्ही बॅटरी आणल्या, तर एक पण बॅटरी चालवली. त्याच्यानंतर पांडवनगरहून बॅटरी आणली, त्या बॅटरी जनरेटर चालू करून आम्ही रात्री 1-1 तास जनरेटर चालू करून बंद करून, तर इंग्लिश सरांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यानंतर आमचे थोरा सरांनी पण भरपूर सहकार्य केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. थँक्यू. यानंतर मी आपले उपमहाप्रबंधक श्री गायकवाड सरांना विनंती करेल की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले डायनॅमिक उत्साही असे आपले सर्वांचे रिस्पेक्टेड GM सारंग मांडवीकर सर, तुम्ही आल्यानंतर नाशिकचा खरोखर कायापालट होत चाललेला आहे. तुमच्यात जी काही स्किल आहे ती आम्ही सर्वांनी बघून आम्हीसुद्धा आजचा जो दिवस सर्व नाशिक येलो कलरचं होतं, ही सुद्धा संकल्पना आमच्या साहेबांची आहे. त्यांनी सॅटर्डे हा मार्केटिंगचा दिवस ठेवलेला आहे आणि हे श्रेय त्यांच्याकडेच जातं. असो, आज या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी, माझे मित्र हत्तेवर साहेब आणि सर्व ऑफिसमधले अधिकारी आणि आजचा ज्यांचा सत्कार होणार आहे सेवापूर्ती सोहळा, ते सर्व माझे हिरे, म्हणजे BSNLचे हिरेच म्हणता येईल या लोकांना. तर त्यामध्ये माझे जवळचे एकदम सहकारी स्नेही ताराचंद पवार, गाडेकर, गायधनी, चावला मॅडम, बऱ्याच वेळेस त्या ऑफिसला आल्या का आमचं बोलणं होत असायचं. तर प्रत्येकाबद्दल जर BSNLची जी सेवा दिली त्यांनी, तर खरोखरच ह्या लोकांनी त्या काळामध्ये आत्ताचं BSNL आणि पूर्वीचं BSNL याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता सर्व जे काही आहे जे मला जमत नाही, आता साहेबांना माझ्याकडून खूप अपेक्षा असतात. गुगल डॉक आम्ही कधी बघितलंच नाही, तर आम्हाला जमलंच नाही, पण साहेबांना त्याच्यामध्ये गुगल डॉकमध्ये सगळी माहिती मिळाली का सरनं पूर्ण जिल्हा त्यामध्ये ज्ञान माहिती होऊन जातं. असो, तुम्हीसुद्धा पूर्वी काळाच्या ज्या BSNLमध्ये ज्या वेळेस ओव्हरहेड असेल, कॅरियर असेल, केबल असेल, पिलर असतील किंवा लाईनमन म्हणून आपण काम करत असताना ग्राहकाशी आपण हितगुज करत असताना त्यावेळेस तुम्ही जे मॅनेज केलं, जसं आता कोणी म्हणलं इथं PM आहात, हे आहात. PM म्हणजे एक, मी तर असं म्हणेल का PM म्हणजे पर्सनल मॅनेजर, त्या गावाचा किंवा त्या एक्सचेंजचा तो पर्सनल मॅनेजर असता आणि त्याच्यावरती सर्व्हिस अवलंबून होती. त्याच्यामध्ये मग गायधनी असतील, गाडेकर मॅडम, आणि जे काही यांनी काम केलं त्याचं अर्थनियोजनचा जो पैसा आहे तो TRS सेक्शनने गोळा करायचा असतो. त्याच्यामध्ये चावला मॅडमचाही खूप मोठा सहभाग आहे. आणि ताराचंद पवार हे आपले म्हणजे स्नेही होते, आमचे चालक मालक सगळेच होते. ते MD म्हणून म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते काम करायचे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, थोडंसं पवारांकडे जर लक्ष घेतलं तर असं तुमच्या लक्षात येईल का आपले जे पवार आहे असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये का पवारांचा नाद करायचा नाही, बस त्याच पद्धतीचे आमचे मित्र आहे. तर त्यांचा मी एक किस्सा सांगतो. मी आणि ते 2009 पासून संगमनेरमध्ये काम करत होतो. त्यांच्याकडे एक गाडी होती माझी, म्हणजे ॲक्च्युली ते SD रुरल आमचे मित्र गायकर यांच्या अंडर काम करत होते.
मी नवीनच आलो. ॲक्च्युली मी WTRमध्ये काम केल्यामुळे SSAमध्ये एक्सचेंजचं काही काम मी जास्त केलं नव्हतं, पण तिथे माझे सहकारी गोडे म्हणून होते, ते म्हणजे एक्सपर्ट होते टेक्निकल. आणि तिथली बॅटरी जशी आता आज अवस्था होती तशीच बॅटरीची कंडिशन त्या काळात नगरमध्ये होती. तर आमची बॅटरी पहाटे 5ला डिस्चार्ज झाली आणि एक्सचेंज पूर्ण बंद पडलं. संगमनेर एक्सचेंज बंद पडल्यामुळे हब स्टेशन असल्यामुळं WTR सगळं पुन्हा तिकडे जाणारी ट्रॅफिक बंद पडली. इकडे श्रीरामपूर औरंगाबाद जाणारी, इकडे अकोला. करायचं काय, पहाटे 5ला मला फोन आला. आम्ही गेल्यानंतर बघितलं आणि ते क्वार्टरलाच राहत होते. मी त्यांना म्हटलं अहो चला एक्सचेंज बंद पडलेलं आहे. आम्ही गेल्यानंतर पहिलं डिसिजन झालं का बा आता काय करायचं, गोडे साहेबांना घेऊन या. आले पहाटे 5ला घेऊन. मग बघितलं का बा काहीतरी पॉवर प्लॅनचा इश्यू झालेला आहे, बॅटरीचे सेल गेलेले, बॅटरी कुठं भेटत नाही. मग त्यावेळेस आम्हाला नगरमध्ये एक सावडे एक्सचेंज होतं, तिथून आम्हाला काही सेल आणायची होती. तर पवारांना म्हणलं बाय सकाळ होईपर्यंत आपण एक्सचेंज रिस्टोर झालं पाहिजे. ते म्हणे साहेब ठीक लगेच निघतो. मग त्यांनी 2-3 त्यांचे सहकारी, जसं यांनी सांगितलं, ते खूप प्रेमळ आणि सहवास आहे. त्यांच्याकडे जो लोकांचा समूह आहे तो नाशिकमध्ये नगरमध्ये सुद्धा होता. त्यांनी एक 4-5 लाईनमन बोलवले त्यांच्या याच्यातले आणि गाडी घेऊन जो प्रवास 2-2.5 तासाचा होता तो त्यांनी 1.5 तासात कट केला आणि तिथं जाऊन ते SDकडून ते सेल घेऊन सकाळपर्यंत आले. आम्ही बस 9 वाजेपर्यंत एक्सचेंज रिस्टोर झाली. ट्रॅफिक मग आमचे PGM होते रुपया साहेब, ते आले आणि त्यांनी आल्याबरोबर पहिल्यांदा मला शब्द केला, भाई एक कैसा हो गया. म्हणलं सर आपको मैंने लेटर लिखा था. म्हणजे आम्ही वाचलो याच्याकरता का मी अगोदर प्रशासनाला एक पत्र दिलं होतं, बा संगमनेर SSA SSO कंडिशनमध्ये आहे, बॅटरीची कंडिशन बेकार आहे. पण या सगळ्या स्थितीमध्ये ह्या माणसांनी जीवापार काही आपला कोणाचा विचार न करता नगरमधून म्हणजे जे सेल आणून जे हे केलं, तर ते एक्सचेंज म्हणजे मला सांगायचं असं आहे की ते ड्युटीमध्ये प्रगल्भ होते आणि स्वतःची ड्युटी बी इतकी पंक्च्युअल होती का ते जर त्यांची 10ची ड्युटी असेल तर 9:30ला आपल्या घरापाशी असायची. आमचे अजून एक आजाद शत्रू म्हणून GM होते नगरचे, आता PGM आहे, त्यांच्याकडे त्यांनी ड्युटी केली. त्याच्याही 15 मिनटं अगोदर आणि घरी जायला वेळ नाही त्यांना. मी म्हणायचो पवार तुम्हाला वेळ होतो, पण नाही. असे कर्तृत्ववान आज पवार उद्यापासून आपल्याबरोबर नसणार आहे आणि सर्वच सहकारी उद्यापासून आपल्या BSNLमधून निवृत्त होतात. असो, तुम्ही कठोर परिश्रम केलेला आहे, BSNLला भरपूर काही दिलेलं आहे. आता उद्यापासून तुमची सेकंड विनिंग होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी आपल्या मनसोक्त, जसं एकदा काहीतरी एक पिक्चर आहे अशोक सराफांचा, तो बघा तुम्ही. एक दिवस म्हणजे तो बिंदास राहायचं, कसे कपडे घाला, आनंदात राहा. काहीतरी त्या पिक्चरचं नाव आता माझ्या लक्षात येत नाही. हा एक उन्हाळ दिवस असा काहीतरी आहे, तो बघा आणि त्या पद्धतीने राहायचं. माणसाने रिझर्व्हर राहायचं नाही. रिझर्व्हर राहिलं का असं म्हणतात की बा आपण आपल्या पद्धतीने जगलो तर आपलं आयुष्य 5 वर्षांना वाढलं जातं. तर तसं तुम्ही जगा आणि जाताना हेच मिळेल बा, तुम्ही जरी आता तुमचा सहवास आमच्यातून किंवा BSNLमधून सुटला तरी तुमचं आणि आमचं नातं सुटणार नाही. आणि नुसतं तुम्हाला निरोप दिल्यानं आमचा सहवास तुम्हाला म्हणजे सुटणार नाही हेच मी म्हणतो. आणि पुढील आयुष्यासाठी मी ईश्वरचरणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य आरोग्यमय, निरोगी आणि आनंदमय जावं हीच ईश्वरचरणी प्रतिज्ञा करतो. आणि प्रशासनातर्फे तुम्हाला कुठलीही काही गरज असेल तर आमचे साहेब बसलेले, मी आहे, कुठल्याही अडचणी असल्या तर आम्ही तुमच्या त्या रिझॉल्व करू. सगळ्यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गायकवाड साहेब. यानंतर मी DGM श्री हट्टेवार सरने विनंती करेल की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष GM सर, गायकवाड सर आणि ऑल DGMs अँड ऑल स्टाफ्स अँड सर्व रिलेटिव्स ऑफ रिटायर्ड एम्प्लॉईज. आजचे चारी जे सत्कार मूर्ती आहे त्यांना मी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज ते भारमुक्त झाले आहे, याच्यानंतर त्यांना कोणी काम सांगणार नाही, पर्टिक्युलर चावला मॅडमला. कारण की TRAमध्ये मी नेहमी चावला मॅडमसोबत इंटरॅक्शन करायचो, कारण की चावला मॅडमला मी ओळखतो, कारण की ते आमच्या अंडरमध्ये होते आणि त्यांचं काम आणि त्यांचं डेडिकेशन डिपार्टमेंटला खूप मेमोरेबल राहील. आणि चारही जे लोक आहेत त्यांना मी माझ्याकडनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा. फक्त त्यांनी एकच काळजी घ्या, आजच्या सिनारिओमध्ये हेल्थ इज वेल्थ आहे, तर तुम्ही हेल्थची एकदम प्रामाणिकपणे काळजी घ्या. जर हेल्थ व्यवस्थित राहील तर तुम्ही सर्व व्यवस्थित काही करू शकता. धन्यवाद. धन्यवाद हट्टेवार साहेब. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आणि आपले महाप्रबंधक श्री सारंग मांडवीकर सरांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड इवनिंग एवरीबडी. आज मैं उन 4 लोगों का रिटायरमेंट फंक्शन अटेंड कर रहा हूँ जो ओरिजिनल डीओटी के एम्प्लॉय थे, अब बीएसएनएल के हैं. तो ये भूले नहीं कि हम लोग ओरिजिनल डीओटी हमारी जड़ों में है, और वो आप लोगों ने समय देखा है जब डीओटी ही सब कुछ था, कोई प्राइवेट ऑपरेटर नहीं था. मतलब लाइनमैन हो या कोई भी हो, वो कलेक्टर को भी कुछ जाके बोल सकता था और कलेक्टर भी उसको बोलता था नहीं भाई मेरा काम कर दे. सो आप लोगों ने वो पावर देखी है. और आज जो आप लोग देख रहे हैं सारे हम लोग येलो में बैठे हुए हैं, तो उसी दिशा में वापस ले जाने की मेरी कोशिश है. और आपके अलावा आपके फैमिली को भी समझ में आ रहा है कि चेंज आ रहा है, इसका मतलब चेंज आ रहा है. ठीक है ना. तो दिस इज़ ए ग्रेट बिगिनिंग टू अस. और बहुत अच्छा लगा कि आपकी फैमिली साथ में आई हैं. और कोई भी एम्प्लॉय हो, उसके पीछे अगर उसकी फैमिली नहीं खड़ी है तो वो काम नहीं कर सकता है. तो मैं आपकी फैमिलीज़ को भी धन्यवाद देता हूँ कि आप लोगों ने इतना सपोर्ट किया आपके पार्टनर्स को कि वो आके बीएसएनएल को डीओटी के समय से सपोर्ट कर रहे हैं. अदरवाइज़ ना अर्निंग होती ना कुछ होता. और अभी बीएसएनएल आप जानते वापस से प्रॉफिट में आ गया है, आगे भी जाएगा. तो मेरा आपको धन्यवाद है. और जो आप दोनों ने बहुत इमोशनल स्पीच ली है, बहुत इंटेलिजेंट स्पीच भी ली, तो वो देख के लग रहा है कि आप लोगों ने अपने बच्चों को बहुत अच्छे से पाला है, उनको बहुत संस्कार दिए हैं. तो आपने जो अपना बैकग्राउंड बताया और जो आज जो ये दोनों हैं यहाँ पे, एक सी चेंज आपने एक ही जनरेशन में लेके आ गए हैं. इट्स अ वेरी ग्रेट थिंग कि बहुत अच्छे अच्छे वर्क ये लोग कर रहे हैं, बहुत अच्छे से बोलते हैं. तो जैसे मेरी इच्छा थी कि आपसे कुछ सुनूं मैं. सभी लोगों ने कहा कि यू आर ए गुड स्पीकर, तो मैं चाहूँगा एक हाथ 2-4 लाइन अगर सुना दे उस बारे में तो मुझे अच्छा लगेगा. बाकी सभी को धन्यवाद, आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया और अपना एक पार्ट माना. और हमेशा मेरे साथ रहते हैं. कोई भी चीज़ हम लोग इनिशिएट करते हैं तो मुझे ना नासिक से मिलता नहीं है, जबकि स्टार्ट ना है नासिक में, बट मुझे हाँ ही मिलता है. तो मैं तो हमेशा, सभी लोग जानते हैं, सुबह शाम रात मैं जहाँ हूँ वहाँ के लिए प्रतिबद्ध रहता हूँ. ये मेरे पर्सनालिटी का पार्ट है. तो अभी आपको बता दूँ कि 2 जून के बाद पूरे नासिक के अर्बन में 4G का अपग्रेडेशन हो जाएगा 5 मेगाहर्ट्ज़ से 10 मेगाहर्ट्ज़. एंड वी हैव सीन स्पीड अप टू 39 Mbps. सो वो अभी जस्ट जब हो जाएगा तो हम लोग की टीम, अभी भी एक टीम हमारी गंगापुर क्लस्टर में घूम रही है कि जो क्लस्टर को फाइनल करके कि ये तरीके से हम करेंगे तो हम उसको, क्योंकि ऑप्टिमाइजेशन हम लोग को करना पड़ेगा. सो बीएसएनएल इज गोइंग ए बिग वे. वो चीज़ हुई नहीं, पहले हम लोगों ने मार्केटिंग के लिए तैयारी करके रखी है. सो हम लोग वेट नहीं करते कि एक के बाद एक करेंगे. मेरे सारे काम पैरेलल में चल रहे होते हैं और सभी एक जगह जाके पहुंच जाते हैं कि भाई यस हमको प्रॉफिट में जाना है. एंड 87 करोड़ का हम लोग का इनकम है बीएसएनएल नासिक का. 110-120 करोड़ का प्लान है और पूरे नेटवर्क्स को सही कर दिया गया है. तो आई थिंक हम लोग अब बोल सकते हैं कि हम लोग प्राउडली कह सकते हैं कि वी आर सर्विंग ए कंट्री एंड वी आर ए बीएसएनएल. है कि नहीं सब लोग, है ना. चलिए आप सब लोग का साथ रहे और आपसे 2-4 लाइन सुनना चाहूँगा जो भी क्रिएट हुए. थैंक यू वेरी मच. कुछ अच्छा, कुछ क्रिएटिव, जैसे क्रिएटिव बोला बस के बीएसएनएल कविता विता हो. उस टाइम में हम सिम कार्ड के विक्री करते थे. उस टाइम वो गायकर साहब थे, उन्होंने सब हमको पढ़ाया था. अभी याद नहीं अभी, लेकिन हम ऐसे करते थे. हर मेला बाजार रहते थे, बाजार में जाके हम बोलते थे ऐका ऐका आणि या आवाजाकडे लक्ष द्या. खास लोकांचा आग्रस्त आपल्या भारत सरकारची, तुमची, आमची, आपली सर्वांची सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त कुठली पारदर्शकता असलेली कंपनी आपल्यासाठी घेऊन येत आहे. कृषी कार्ड फक्त आपले आधार कार्ड आणा आणि कृषी कार्ड घेऊन जा. सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त बीएसएनएल आपलं. धन्यवाद. बहुत बढ़िया. और आप सभी लोगों को ऑफर है कि हमारे पास एक रिटायर्ड लोगों का भी एक रूम भी है, तो कभी भी वहाँ पे आ सकते हैं. और मेरी इच्छा है कि नेक्स्ट टाइम से जब कोई रिटायर हो तो रिटायर्ड एसोसिएशन के कुछ अगर अधिकारी यहाँ पे आ जाएं तो वो भी उनको वेलकम कर सकते हैं. तो एक अच्छा रहेगा कि हम कनेक्ट करके इनको दे देंगे कि भाई दीज आर द रिटायर्ड ऑफिसर या जो भी एम्प्लॉय एसोसिएशन है, तो आपका कनेक्ट वहाँ बना रहेगा. एंड वी वेलकम यू. कभी भी आएँ तो ज़रूर मिलें हम लोगों से. थैंक यू वेरी मच.
धन्यवाद सर. यानंतर मी आपले AGM ॲडमिन श्री नरेश गायकवाड सरांना विनंती करेल की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रमाची समाप्तीची घोषणा करावी. केशव गायधनींनी या ठिकाणी जे फोटोग्राफी आणि व्हिडिओ जे आहेत त्याचे लिंक जी आहे ती सर्वांना 2 तासामध्ये मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही माहिती सर्वांना देतोय मी. गायकवाड सर. रिस्पेक्टेड GM सर, सर्वांना कार्यरत ठेवणारे आणि कार्यरत असणारे GM सर, रिस्पेक्टेड गायकवाड सर, रिस्पेक्टेड हट्टेवार सर आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती पवारजी, चावला मॅडम, गाडेकरजी आणि गायधनीजी आणि त्यांचे कुटुंबीय. कार्यक्रम गुंडाळण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. आजचा हा जो सोहळा जो आहे अतिशय भावनाशील सोहळा झाला आणि यामध्ये या लोकांनी आमच्या सागरमध्ये नंतर आमचे उगलेजी यांनी जे काही काम केलं आहे, योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मी हा कार्यक्रम सरांच्या वतीने समाप्त झाला आहे असं निवेदन करून सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू.